मंगळवारपासून मुस्लिम बांधवांच्या पवित्र रमजानच्या पहिल्या रोजास सुरुवात झाली। रमजान महिन्यात मुस्लिम बांधव 30 रोजे ठेवतात। या पार्श्वभूमीवर पहिल्या दिवशी बाजारपेठेत मोठ्या संख्येने ग्राहकांची उपवासाचे पदार्थ घेण्यासाठी गर्दी झाली होती। बाजारात सर्वाधिक फळांची रेलचेल दिसून येत आहे। मशिदींमध्ये सोमवारपासूनच नमाजासाठी गर्दी होत आहे। श्रद्धा, संयम आणि मानवतेची शिकवण देणारा महिना अशी रमजानची ओळख आहे। या महिन्यात धार्मिक कार्यक्रमांबरोबरच मुस्लिम बांधव समाजातील गरिबांना दानधर्म करतात। त्याचप्रमाणे धनिक मुस्लिमांकडून आपल्या संपत्तीच्या 2.5% इतकी रक्कम जकात म्हणून समाजातील गरजू घटकांमध्ये वाटप केली जाते। रमजानच्या महिन्यात मुस्लिम बांधव महिनाभर रोजा अर्थात उपवास करून मशिदीत जाऊन 5 वेळा नमाज पठण करतात। दिवसभर काहीही न खाता रोजा पाळून तो सायंकाळी सोडण्यात येतो। रोजा सोडताना खजूर, केळी, सफरचंद, टरबूज अशा अनेक फळांना प्राधान्य असते। त्यामुळे शहरातील दूध बाजार, कोकणीपुरा, चौक मंडई, मुलतानपुरा, बागवानपुरा, कठडा, मोहम्मद अली रोड, वडाळा गाव, नाशिक रोड, देवळाली गाव आदी उपनगरांसह इतर भागात या वस्तूंच्या विक्रेत्यांनी दुकाने थाटली आहेत। मागणी वाढल्याने खजूर, दूध, फळे यांचे दर वाढलेत। ग्राहकांनी आत्ताच या वस्तूंची खरेदी सुरू केली आहे। प्रतिनिधी गुड्डू शेख, दिशा न्यूज, नाशिक।